निवडणुकीतले पडद्यामागचे किस्से, निकालावरती परिणाम करणाऱ्या घटना आणि सोप्या वाटणाऱ्या राजकारणाची गुंतागुंतीची समीकरणं समजून घेऊयात किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमातून। आज बघूयात किस्सा सोलापूर मतदारसंघाचा। किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। 2014 पर्यंत सोलापूर म्हणजे सुशील कुमार शिंदे असं समीकरण होतं। शिंदे लोकसभेला पराभूत होतील असं कोणालाही वाटत नव्हतं। मात्र 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंचा पराभव झाला आणि भाजपचा तुलनेनं नवखा उमेदवार निवडून आला। दोन्ही वेळा नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या आणि त्यामुळे वातावरण एकदम बदलून गेलं। आता 2024च्या निवडणुका तोंडावर आहेत। सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील असं निदान स्थानिक काँग्रेसनं तरी नक्की केलंय। त्याचवेळी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा आहे। त्या काँग्रेसच्या उमेदवार असतील तर यंदाही भाजपकडे मोठा स्थानिक चेहरा नाहीये। त्या जर भाजपमध्ये गेल्या तर काँग्रेस समोर देखील हाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराजांच्या जातीच्या दाखल्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। अशा परिस्थितीमध्ये सोलापूरची निवडणूक कशी असेल हे निवडणुकांमधले किस्से ऐकत ऐकत जाणून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रम। तर सोलापूर लोकसभा निवडणुकीतले पडद्यामागचे किस्से आणि गुंतागुंतीची समीकरणं सोपी करून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी। अविनाशजी, स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमामध्ये। अविनाशजी हे स्वतःचं एक सायम दैनिक चालवतात सोलापूरमध्ये आणि त्याचबरोबर गेल्या 7 ते 8 लोकसभा निवडणुका त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत आणि अनुभवलेल्या आहेत। तर सर, सोलापूर लोकसभेच्या इतिहासामध्ये जसं सुशील कुमार शिंदे हे एक महत्त्वाचं नाव आहे, तसंच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचं नाव राहिलेलं आहे मोहिते पाटलांचं। तर मोहिते पाटलांमुळे लोकसभा निवडणुकीची समीकरणं कशी घडली किंवा कशी बिघडली, काय किस्से आहेत त्याचे? सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आपण बघितलं तर या जिल्ह्यामध्ये सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचं नक्कीच अनंत काळ म्हणजे बरेच वर्ष वर्चस्व राहिलेलं आहे। त्यातल्या त्यात सुशील कुमार शिंदे हे इंदिरा काँग्रेसमध्ये आणि शरद पवार यांच्या काँग्रेसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील बराच काळ होते। जरी हे दोन काँग्रेस अनेकदा एकत्र असायचे आणि मग त्यांनी आपल्या कामाची वाटणी केली होती। जिल्ह्याचा ग्रामीण भाग आहे, जिथे तालुके आहेत विविध, तिथं विजयसिंह मोहिते पाटील यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जायचा आणि शहराच्या राजकारणामध्ये सुशील कुमार शिंदे यांचा जो शब्द आहे तो अंतिम प्रमाण मानला जायचा आणि या दोघांनी मिळून आपापले गड सांभाळले होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही 3-4 शहराबाहेरचे म्हणजे तालुके आहेत जिथं विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग होता, तिथं यांची मदत व्हायची आणि सुशील कुमार शिंदे जरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये थेट हस्तक्षेप करत नव्हते तरी त्यांना मानणारा वर्ग प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये होता। तिथे विजयसिंह मोहिते पाटलांना ते किंवा शरद पवार गटाला ते प्रत्यक्ष सहकार्य करत होते। असं सगळं ॲडजस्टमेंटचं राजकारण होतं आणि त्यामुळं जरी वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असेही काही प्रकार या मधल्या काळामध्ये सोलापूरकरांनी शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनुभवलेले आहेत। शरद पवार हे जरी मोहिते पाटलांचे म्हणजे मोहिते पाटील आणि शरद पवार जवळ आहे असं वाटत असलं तरी त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस ही कायम असायची आणि ती माढ्याच्या एका निवडणुकीच्या वेळेला मागच्या वेळेला दिसून आली। त्याचा किस्सा सांगण्यासारखा आहे। तो किस्सा असा आहे की शरद पवार हे माढ्यामधून लोकसभेसाठी निवडणूक लढतील असं चर्चा सुरू झाली आणि मग आता मोहिते पाटलांचं तर या सगळ्या भागामध्ये वर्चस्व आणि त्यांना असं लक्षात आलं की आता जर एकदा शरद पवार इथं शिरले, या मतदारसंघामध्ये आले लोकसभा, तर पुन्हा त्यांचंच अधिक वर्चस्व राहणार। मग आपलं काय? आणि दरम्यानच्या काळामध्ये लोकांमध्ये सुद्धा असं आलं की बा आमच्या जिल्ह्यातला माणूस का नको, बाहेरचा कशासाठी? आणि मग माढा होऊ द्या राजकीय राडा आणि शरद पवारांना पाडा अशी एक स्लोगन त्या काळात सुरू झाली आणि ती स्लोगन इतकी गाजली की शेवटी शरद पवारांना स्वतःची उमेदवारी मी इथून जाहीर करणार नाही, मी इथून निवडणूक लढणार नाही हे जाहीर करावं लागलं। हा एक किस्सा आहे। मग जनमताचा जो रेटा आहे किंवा सोशल मीडियाचा जो रेटा आहे त्याचा रट्टा पहिल्यांदा जो बसला तो शरद पवारांना बसला असं मला वाटतं त्या काळात।
खरं आहे सर, सोलापूरकरांनी नेहमीच अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल दिलेले आहेत. तर सोलापूरच्या इतिहासातले, जुन्या काळातले, सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातले असे कुठले अनपेक्षित निकाल आहेत जे तुम्हाला आत्ता आठवतात? पूर्वीचा किस्सा आहे, ज्या वेळेला आणीबाणी आणि इंदिरा गांधींचा काळ होता, त्यावेळेला आणीबाणी झाल्यानंतर काँग्रेसच्या विरोधात फार मोठी लाट होती. आपण बघतो इंदिराजींच्या विरोधात नाराजी होती. सोलापूर लोकसभा आणि त्यावेळेचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ, पंढरपूर त्यावेळेला राखीव होता, सोलापूर खुला होता. तर या मतदारसंघामध्ये तरीसुद्धा त्यावेळेला काँग्रेस पक्ष निवडून आला. अगदी इंदिरा गांधी त्यावेळेला तिथं देशभराच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालं होतं, इंदिराजी सुद्धा पडल्या होत्या, पण इथनं मात्र काँग्रेसची दोन्ही जागा सोलापुरात निवडून आल्या. असा हा धक्कादायक निकाल देणारा जिल्हा आहे. मधल्या काळामध्ये जे आता सध्या सिद्धेश्वर महास्वामी जे निवडून आलेले आहेत, त्यांची ओळख एक महिना आधी कुणाही सोलापूरकरांना नव्हती, पण ते आले, त्यांचं उमेदवारी घोषित करण्यात आली आणि मोदी आले, मोदींनी सभा घेतली, सोलापूर जिंकून गेले. त्याच्या आधीच्या वेळेला असंच झालं. मराठी चित्रपट अभिनेते जे शरद बनसोडे आहेत, सावरकर प्रेमी आहेत, तर त्यांनी ही निवडणूक त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते सुद्धा असंच अगदी 5-6 महिने सोलापुरात आले आणि त्यांनी कार्य सुरू केलं, ते सुद्धा निवडून आले. अशा या निवडणुका आहेत. इव्हन आपल्या उज्ज्वलाताई शिंदेंच्या बाबतीत आहे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी निवडणूक मैदानात आहेत आणि त्यांच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सुकता होती, काय होणार. आणि या मतदारसंघातला किस्सा खरंच ऐकण्यासारखा आहे. तिथं चढाओढ होती. एका फेरीमध्ये उज्ज्वलाताई पुढे यायच्या आणि मग सगळी सरकारी यंत्रणा प्रफुल्लित व्हायची, कारण त्यांना मुख्यमंत्र्यांना जबाब द्यायचा होता. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जिल्हाधिकारी असतील तत्कालीन किंवा पोलीस अधिकारी, आणि त्यावेळेला मग ते सगळं कळवायचे. पण दुसऱ्या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख आघाडीवर असायचे. असं 2-4 हे जात झालं आणि 17वी-18वी फेरी झाल्यानंतर सुभाष देशमुख थोडेसे पुढे गेले, पण मतं मात्र कमीच राहिली मोजायची. EVM मशीन, 2 EVM मशीन बिघडले, शेवटचे 2 EVM मशीन राहिले होते आणि स्वतः सुभाष देशमुख हे आहेत ते 4600पेक्षा काही मतांनी आघाडीवर होते. मग ती EVM मशीन काही उघडेना, तंत्रज्ञ मागवले, काय करायचं कळेना. पोटनिवडणूक, संपूर्ण सार्वत्रिक निवडणूक होती, सगळ्यांचं लक्ष लागलं. मग ह्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं, काय करायचं ते म्हटले, बघा प्रयत्न करा. दरम्यानच्या काळात सुभाष देशमुख कलेक्टरांकडे गेले, निवडणूक अधिकारी होते, त्यांना म्हटले ह्या 2000 मतं आहेत EVM मध्ये, ही सगळीच्या सगळी उज्ज्वलाताईंच्या पारड्यात धरा आणि मला 4200 मतांनी किंवा 600 मतांनी काय आहेत आघाडी, त्यांनी विजयी जाहीर करा. हा किस्सा त्यावेळेला मी अगदी जवळून बघितला. मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं आणि त्यांना इतकी ओढ होती की कधी मी एकदा बाहेर जाऊ आणि या सगळ्या माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होऊ. हा एक चांगला त्यावेळेला गाजलेला किस्सा आहे, मला सांगता येईल. सर, शेवटचा प्रश्न, यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा कळीचा ठरेल, कुठला मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं वाटतं सोलापूरमध्ये? सोलापूर मध्ये आता काय सामना होईल हे सांगता येत नाही. प्रणितीताई काँग्रेसचे उमेदवार असतील का BJPच्या, याविषयीचा संभ्रम कायम आहे. कारण अशोक चव्हाण गेल्यानंतर आता कोणीच राजकारणात कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही. प्रणितीताई ओढून ताणून सांगतायत की मी जाणार नाही, मी काँग्रेसमध्ये राहणार, पण अशोक चव्हाण आदल्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत हेच सांगत होते. त्यामुळं लोकांचा काही विश्वास नाही. सोलापूरचे जे निवडणुकीत प्रश्न आहेत त्याच्यात बेरोजगारी सोलापुरातला जरी महानगरपालिकेशी संबंधित असला तरी तो पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, त्याच्याविषयी काही मार्ग निघत नाही. हे 2-3 प्रश्न मुख्य ऐरणीवर येणार आहेत. भले मोदींच्याबद्दल लाट आहे, मोदींनी जी राष्ट्रीय विकासाची कामं केली, पण तो एक ठराविक वर्ग आहे. तरुण वर्ग प्रचंड खवळलेला आहे आणि महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत सोलापुरात सत्तेत होती, त्यांनी पाण्याच्या प्रश्नी काहीच निर्णय घेतलेला नाही. असं परस्पर विरुद्ध वातावरण आहे. विद्यमान सिद्धेश्वर महास्वामी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये काम केलेलं आहे, काही काम केलं नाही असं त्यांच्याविषयीचं रोष आहे. असं सगळं संमिश्र वातावरण आहे आणि अशाच वेळेला निवडणुकीचा निकाल का सांगता येत नाही किंवा कुणाचा सामना कुणाचाही होईल हेही सांगता येत नाही. काँग्रेसने उमेदवार निश्चित केला प्रणितीताई, भारतीय जनता पार्टीकडं आत्ता अजूनही उमेदवार निश्चित नाही. त्यांना बाहेरनं उमेदवार आयात करावा लागेल का अशा स्थितीत आहे आणि आयात केला
तर सोलापूरकर गेल्या 10 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आयात केलेल्या उमेदवाराला काही पाठिंबा देतील असं मला वाटत नाही. त्यांना लोकल नेतृत्व पाहिजे, जे दररोजच्या दररोज भेटेल आणि दररोज काम करू शकेल. आपण त्यांना हक्काने काम सांगू शकू, अशा नेतृत्वाच्या शोधात सोलापूरकर आहेत. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सांगितलेल्या किश्च्यांबद्दल आणि तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. प्रेक्षक हो, सोलापूरमध्ये काय होईल, इथून पुढे कशी समीकरणं बदलतील असं तुम्हाला वाटतंय? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी न्यूज. Thank you.